Hello friends, I am Arun Kawle, assistant teacher in Hanuman Vidyalay, Ghargaon, Taluka, Kannada. Today we are going to learn an exercise for the standard fifth, and that is dates and days of the week. It's very essential, it's very important, it's useful for you in our routine life. बरोबर आहे. दिनांक आणि आठवड्यातील दिवस, सप्ताहातील दिवस हे आपल्याला व्यवहारामध्ये नेहमी लागतात. Therefore, we are going to learn this part. First of all, dates. First of all, dates. But we will go step by step. We will learn step by step. How? First of all, you must know the names of the days in a week. Which are they? You may start from Sunday or Monday. Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. Or Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Sunday. या दोन्ही पद्धतीने आपण सप्ताहातील जे दिवस आहेत त्यांचे नाव आपण पाठ करू शकतो किंवा लक्षात हे उपयोगाला येणार आपल्याला. वी यूज दिस डेज डेली. देन नेक्स्ट मराठीमध्ये आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. दीज 7 days in a week. Next, the names of the months. अलग लक्षात. Dates सोडवण्यासाठी, if you want to solve this table, if you want to solve this puzzle, it's important to know the names of the months and how many days in each month. नाही का? महिन्याची नावं आणि कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत आपल्याला हे माहित पाहिजे. We must know this thing. First of all, names of the months. Names of the months. महिन्याची नावं we all of us know. In our mother tongue, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे मराठीतले महिने झाले. In English, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 12 months. In our mother tongue, in our Marathi also 12 months, and in English also 12 months, and 365 days in a year. 365 दिवस वर्षामध्ये असतात. हे आपण आता पाहायचं. सुरुवातीला आपण कोणता महिना किती दिवसाचा आहे, हाऊ मेनी डेज इन ईच मंथ, वी मस्ट नो दिस थिंग. इट्स व्हेरी इझी. फार सोपं आहे. इट्स व्हेरी इझी. यू कॅन लर्न 4 lines ओनली. फक्त 4 ओळी जर आपल्याला आल्या तर वर्षातील कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत हे समजतं. जुन्या अभ्यासक्रमामध्ये इन ओल्ड सिलेबस दिस वॉज अ पोएम फॉर स्टँडर्ड 5th विच वॉज दॅट. कोणती ती कविता? 30 days had September, April, June and November. All the rest have 31 except February alone. And that has 28 days clear and 29 in each leap year. लक्षात ठेवा. फार सोपं आहे. वर्षामध्ये फक्त 12 महिने आपण आता नाव घेतले. या 12 महिन्यापैकी 4 महिने असे आहेत की ज्या 4 महिन्यांना 30 दिवस असतात किंवा या 4 महिन्यामध्ये 30 दिवस असतात. कोणते कोणते? एप्रिल, जून, सप्टेंबर,
30 डेज. या 4 महिन्यांना 4 महिन्यात 30 दिवस असतात. 12 महिन्यापैकी किती महिने संपले आता? हे 4 महिने संपले. आता किती शिल्लक राहिले? हाऊ मेनी मंथ्स रिमेन? 7 मंथ 8 मंथ्स. 4 संपले ना, 8 राहिले. देन out of these 8 months 7 months have 31 days. बस 7 महिने असे आहेत या 8 शिल्लक राहिलेल्या 8 महिन्यापैकी की ज्यांच्यामध्ये 31 दिवस असतात. काय अवघड नाही. कोणते कोणते? थोडक्यामध्ये आपण त्यांची नावं लिहून घेऊ. जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर. 1 2 3 4 5 6 7. मग या 7 महिन्याचे 31 दिवस म्हणजे किती झाले? 217 डेज. नाही का? एका महिन्यामध्ये 31 दिवस असे 7 महिने 217 दिवस. आलं का लक्षात? नाव विच मंथ इज रिमेन? कोणता महिना शिल्लक राहिला? आला बघा. जानेवारी आलाय, फेब्रुवारी नाही, मार्च आलाय, एप्रिल. ऑल द नेम्स आर हियर बट देर इज नो नेम ऑफ फेब्रुवारी. फेब्रुवारीचं नाव राहिलं. मग म्हणजे 7 महिने 31 दिवसाचे, 4 months of 30 days and February of 28 days. Clear? 28 दिवस असतात फेब्रुवारी महिन्यामध्ये. फक्त लीप इयर जर असेल, लीप वर्ष जर असेल तर मात्र 29. लीप इयरला मात्र 29. आता लीप इयर कसं ओळखायचं? How we can identify this year is a leap year or not? कसं ओळखायचं? व्हेरी सिंपल मेथड. फार सोपी पद्धत आहे लीप इयर कोणतं आहे हे ओळखण्याची. ज्या वर्षाच्या संख्येला, मी काय म्हणतो नीट लक्ष द्या, ज्या वर्षाच्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो, बाकी कुठलीही शिल्लक राहत नाही, आलं का लक्षात? That year is a leap year. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल हे चालू वर्षच घ्या ना आपण. कोणतं वर्ष चालू आहे? 2020. 2020. 2020. याला जर 4 ने भाग घातला तर उत्तर 504 येतं. आलं? 2020 4 ने भाग घालायचा. सॉरी, 4 पंचे 20. 505. बाकी शिल्लक काय राहिली का? नाही. इट मीन्स दॅट 2020 इज अ लीप इयर. म्हणजे 2020 हे वर्ष लीप इयर होते. म्हणजे या वर्षी फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असला पाहिजे? मस्ट कंपल्सरी 29. मग आता याच्यानंतर लीप इयर कधी येईल? याच्यानंतर लीप इयर असेल 2024, 2028, 2032, 2036, 2040, 44, 48, 52, 56, 60, 64, 68, 72, 76, 80. बस झालं. पुढे 60 वर्षाचा आपण अभ्यास केला. मागं कोणती होती लीप इयर? म्हणजे दर 3 वर्षानंतर 1 वर्ष हे लीप इयर येतं, ज्या वर्षाच्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो. आता 2020 चालू आहे नाही का? नाव इट्स 2020. मग याच्या अगोदर लीप इयर कोणतं होतं? 1996, 1992, 1988, 1984, 1980, 1976, 1972, 1968, 1964, 1960. बस झालं. 1960 पर्यंत माग बघितलं आपण आता. आलं का लक्षात? हां. तर अशा प्रकारे आपण आता कोणत्या महिन्यामध्ये, इफ यू ॲड these
numbers 365. 7 and 8, 15, 7, 8, 15, 1, 3, 2, 5, 6 and 2, 1, 3, 6. म्हणजे वर्षामध्ये 365 डे कसे असतात हे आता तुमच्या लक्षात आलं. पहिल्यांदा डेज ऑफ द वीक बघितले आपण. डेज ऑफ द वीक नंतर आपण काय बघितलं? नेम्स ऑफ द मंथ्स इन अ इयर अँड हाऊ मेनी डेज इन ईच मंथ. दोन गोष्टी क्लिअर झाल्या आपली. लीप इयर, व्हॉट इज मीन बाय लीप इयर हे सुद्धा आपल्याला आलं. आता वी हॅव टू सॉल्व धिस टेबल. आता अगदी आपल्याला सर्व माहिती समजल्यामुळं आता हे सोडवणं अतिशय सोपं आहे. पण आणखीन एक गोष्ट आता आणखीन लक्षात ठेवा. इथं दोन्ही ठिकाणी यस्टरडे, टुडे, टुमारो. यस्टरडे, टुडे, टुमारो. टुडे, टुडे मीन्स आज. टुडे मीन्स आज. यस्टरडे, यस्टरडे म्हणजे काल. यस्टरडे म्हणजे काल. अँड टुमारो मीन्स उद्या. टुमारो मीन्स उद्या. टुडे मीन्स आज अँड यस्टरडे मीन्स काल. पास्ट टेन्स, टुडे प्रेझेंट टेन्स, टुमारो फ्युचर टेन्स. नाही का? मग टुडे आज. आज जर ही तारीख असेल तर उद्या काय? काल काय? नाही का? आणि आणखीन एक आहे. देर इज वन थिंग इन आवर इंग्लिश. देर आर डिफरंट वर्ड्स फॉर धिस. कशासाठी? डे आफ्टर टुमारो अँड डे बिफोर यस्टरडे. मराठीमध्ये असं नाही. मराठीमध्ये कालच्या काल परवा आणि उद्याचा उद्या परवा. दोन्हीलाही परवाच. इंग्लिशमध्ये असं नाही. परवा, कालचा काल, डे बिफोर यस्टरडे आणि उद्याच्या उद्या. असं जर म्हणायचं असेल तर डे आफ्टर टुमारो. डे आफ्टर टुमारो, उद्याच्या उद्या. लक्षात आलं? आता या सर्व बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्यामुळं नाव इट्स नॉट डिफिकल्ट. नाव इट्स नॉट डिफिकल्ट टू नो, टू सॉल्व. इफ टुडे इज 30 एप्रिल, व्हॉट डेट वॉज यस्टरडे. आज जर 30 एप्रिल आहे तर काल कोणती तारीख असेल? 29 एप्रिल. 29 एप्रिल. आज 30 एप्रिल आहे म्हणजे काल 29 एप्रिल. आता इथं टुमारो मात्र आपण आता शिकलेलो 30 डेज ह्यात सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. म्हणजे एप्रिलमध्ये जर 30 दिवस असतात तर उद्या मात्र महिना बदलेल. चेंज इन द मंथ. मग उद्या काय असेल? 1 मे. 1 मे. आता लक्षात ठेवा. दुसरे, इफ yesterday the date was 12 January. If yesterday the date was 12 January, what is the date today? तर आज तारीख किती असेल? 13 जानेवारी. उद्या कोणती तारीख असेल? 14 जानेवारी. आता तिसऱ्या 7 सप्टेंबर टुमारो. उद्या जर 7 सप्टेंबर तर आज 6 सप्टेंबर. काल किती असेल? 5 सप्टेंबर, टीचर्स डे. नाही का? 5 सप्टेंबर आपण टीचर्स डे, शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. झालं? इज देअर एनी डिफिकल्टी? काय अडचण आहे का समजायला? नाही. चला पुढे. यस्टरडे, टुडे, टुमारो. इफ टुडे इज मंडे, आज जर सोमवार आहे तर काल संडे असलाच पाहिजे. असतोच. त्याच्यात काही शंका घेण्याचं कारण नाही. इफ टुडे इज मंडे, टुमारो इज ट्यूसडे. टुमारो इज ट्यूसडे. आता बघा, काल वेन्सडे, काल बुधवार होता, याचा अर्थ आज थर्सडे.
थर्सडे, आणि मग उद्याच्याला फ्रायडे. इफ टुमॉरो इज सॅटरडे, उद्या शनिवार आहे, तर आज कोणता वार असला पाहिजे? फ्रायडे. आणि आज जर फ्रायडे आहे तर काल कोणता होता? थर्सडे. इज देअर एनी डिफिकल्टी नाव? आता काय अडचण आहे का? म्हणजे आपण आठवड्यातील दिवसांची नावं, वर्षातील महिन्यांची नावं आणि कोणता महिना किती दिवसाचा आहे हे आपण सर्व पाहिलेलं आहे. थँक्यू.